नानीजी, पण त्यामुळे कुणाला त्रास होणार असेल तर मला नाही राहायचं बा इथे. मी निघते. राधिका थांब. अहो काय होतंय? नानाजी काय तुम्ही होतंय आधी तुम्हाला? बसा बसा, बसा बसा. नानाजी, परत छाती दुखताय का? नानाजी. गोळी आहे. काय होतंय तुम्हाला? मी डॉक्टरांना बोलतो. राधिका थांब. डॉक्टरना बोलण्याची गरज नाही. नानाजी, काय होऊन राहिलं तुम्हाला? राधिका, तू आधी मला वचन दे, तू हे घर सोडून जाणार नाहीस. तू इथेच राहशील. आधी वचन दे. नानाजी, आधी डॉक्टरांकडे तरी जाऊया ना. नाही नको, आता डॉक्टर नको ना औषध. हे बघ, अगं मी तुझा जन्मदाता नसलो ना तरी तुला मुलगी मानतो. आपल्या बापाची एवढी इच्छा पूर्ण नाही करणार तू? अरे हो नानाजी, मी राहीन तुमच्याकडे. पण आपण आधी डॉक्टरांना बोलवूया का? हा? गोळी घ्या. जिभेखाली ठेवा. गिळू नका. डॉक्टरांनी सांगितलं होतं पुन्हा त्रास झाला तर गोळी द्या म्हणून. थोड्या वेळाने बरं वाटेल त्यांना. बरं वाटतंय का आता? हो, आता बरं वाटतंय. पण तरीही मला असं वाटतंय की आपण डॉक्टरांना बोलवूया. हो नानाजी. नाही, आणि आता ठीक आहे मी. माझी मुलगी आहे ना इथं. मला आता डॉक्टरची गरज नाही. अगं, आमच्या संकट काळात माझ्या मुलीसारखी तू आमच्या पाठीशी उभी राहिलीस. आता आम्हाला सुद्धा आपल्या मुलीच्या पाठीमागे उभं राहू दे ना तिच्या संकट काळात. गोकुळा, हाँ जी नाना जी. राधिकेचं सामान घेऊन ये ग तुझ्या घरून. ती आता इथंच राहणार आहे. हाँ जी घेऊन येत. प्रायव्हसी हवी असेल तर ठरवायला. माझ्या घरात कोणी राहायचं आणि कोणी राहायचं नाही हे ठरवण्याचा हक्क फक्त माझा आहे. हॅलो. हॅलो शनाया, समिधा यो. समीर. ओ सॉरी सॉरी सॉरी. बोल समिधा, कशी आहेस तू? मी बरी आहे, पण आमच्या घरात जे काही चाललंय ना ते फारसं बरं नाहीये. व्हॉट? म्हणजे काय? म्हणजे राधिका आमच्या घरी राहायला येते तुझ्या समोर. काय? प्लीज डोंट टेल मी इट्स ट्रू. प्लीज डोंट टेल मी इट्स ट्रू. आर यू सिरियस? ऑफकोर्स आय एम सिरियस. शी वॉन्ट्स टू टेक द रिव्हेंज. आणि तुला धडा शिकवल्याशिवाय, तुला घराबाहेर काढल्याशिवाय ती आता स्वस्थ बसणार नाहीये असं म्हणतीये. हो, आय वॉज जस्ट कन्सर्न अबाउट यू म्हणून तुला फोन केला मी. अगं पण तू का राहू देतेस घरात तिला? एक्सक्यूज मी. सॉरी. आय मीन या बिल्डिंग मध्ये तू एकटीच आहेस ग जी माझी फ्रेंड आणि जी मला सपोर्ट करते. आणि तू तशी वागलीस तर मग मी आता अगं मलाही यातलं काहीच पटलेलं नाहीये. पण नाना नानींच्या समोर माझं काही एक चाललं नाही. शिवाय सोसायटी मधले सगळे जण तिच्या बाजूने. म्हणून तुला फक्त मी फोन करून हे सगळं कळवलं. सो टेक केअर. बाय. बाय. सी यार, ही राधिका कधी पिछा सोडणार आहे माझा? गॅरीला सांगते. हा बच्चा बोल. हॅलो गॅरी, तुझी ती बफेलो इथे आली होती. एक मिनिट काय झालंय? तू अशी टेन्शन मध्ये का वाटतेस? अरे तुझी ती महिस बायको मला धमकी देऊन गेली आता. काय? राधिका तिथे आली होती? कधी? अरे आत्ता आली होती थोड्या वेळापूर्वी. आणि तुला माहितीये आता तिथे समोरच्या म्हाताऱ्याकडे राहणार आहे. राधिका नानाजींकडे राहणार आहे? हो गॅरी, तू प्लीज लवकर घरी ये. ती डेंजर बाई आहे, ती काही करू शकते. मला खूप भीती वाटते रे. तू जरा शांत हो बरं. अरे यार, आता ही नानाजींकडे राहायला येणार म्हणजे 24 तास आपल्यावर नजर ठेवूनच असणार आहे. यार मोठाच प्रॉब्लेम झालाय. बच्चा
तरी मी तुला सांगत होतो यार, तू घरी यायची घाई करू नकोस ना. कुणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. आता त्या दिवशी जर कुणी नसतं पाहिलं तुला तर हा प्रॉब्लेम आला असता का, सांग मला. सो व्हॉट या, ठीक आहे ना, बघितलं तर सगळ्यांनी. नाही आता मी ठरवलंय की घाबरायचंच नाही अजिबात. आणि काय तिच्या भीतीने मी तुझ्यासोबत राहू नको का? ती राधिकानं काही वाकडं करू शकत नाही माझं. नाही, आणि मी ठरवलंय त्या राधिकाला ना इथून पळवून लावायचं. गॅरी तू लवकर ये घरी, आज आपण डिनर डेटला जातोय. तिच्या नाकावर टिचून जायचं आपण डिनरला. बच्चा जरा शांत हो, हे जरा अति होतंय असं नाही वाटत का तुला? वहिनी घरी आलाय म्हणजे नक्की काहीतरी गडबड झाली असेल. तू मी म्हणते तसं वागला नाहीस तर बघ हा. अगं तसं नाही, पण तू नो पण बीड, माझं ठरलंय. मी रेडी राहते, तू लवकर ये. डिनर डेट आहे आपली आज. बाय. हॅलो यार. सर may I come in? सर may I please have a seat? आनंद यार प्लीज, काय चाललंय? सॉरी सर. सर अग्रवाल आणि अग्रवालची फाईल आली आहे, मला परत सबमिट करायची आहे. तुमच्या नजरेखालून गेली तर मला पुढच्या प्रोसिजरसाठी बरं होईल. ते ठेवतो इथे. ते सतत फोन करत होते की काय झालं, काय स्टेटस काय आहे. नाही घरी आली राहायला. दिस वॉज एक्सपेक्टेड. तू वहिनीला काढलंयस, तू तिला आणणारच होतास. एनिवेज, हे अग्रवाल आणि अग्रवालची जी फाईल आहे. अरे मी नाही आणलं तिला घरी. आता ती डायरेक्ट दरवाजातच समोर येऊन उभी राहिल्यानंतर मी काय करणं अपेक्षित होतं? त्याच्यात राधिकाला कळलंय आणि तिने शनायाला धमकी दिलीये की शनायाला घरातून बाहेर काढल्याशिवाय ती शांत बसणार नाही म्हणून. अरे तू हसतोयस काय? इथे माझी काय अवस्था झाली तुला दिसतंय आणि तू हसतोयस? अरे तू स्वतःहून शनाया नावाचं धोंड गळ्यात बांधली आहेस, मग असं होणारच होतं. आनंद तू नीट बोला शनायाबद्दल प्लीज. सॉरी, मी तिच्याबद्दल नीट बोलू शकणार नाहीये आणि तिचा विषय तू काढलायस, मी नाही. पण तुला एक सांगतो, डिवोर्सच्या आधीच तू शनायाला घरी आणलंयस म्हणजे राधिका वहिनी नक्की महिला आयोगाकडे तक्रार करणार. महिला आयोग? हो. अरे परवाच मी न्यूजमध्ये बघत होतो, असाच एक लफडेबाज माणसाला ना महिला आयोगाच्या बायकांनी ना बुकलून बुकलून मारलं. ते तोंड्यात तसंच ते सगळं लावतात, ते काळं काळं केलं रे सगळं. आणि आता काय शनाया घरी आली आहे ना, म्हणजे सोसायटीत तमाशा, ऑफिसमध्ये चर्चा आणि तुझ्या स्टेटसचे बो आणि एकंदरीत तुझा नोकरीवर स्टे येणार असं मला वाटतंय.